तुमच्यासाठी माय आयकॉन हा शो आणला होता आणि ह्या शो मध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांशी बोलतो की जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप सारा स्ट्रगल म्हणजे जर्नी त्यांची एकदम स्ट्रगलमध्ये गेली आहे, पण सध्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी अचीवमेंट कायम केलेलं आहे. असेच एक व्यक्तिमत्व सध्या आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर अशोक विखे पाटील, MBA मायक्रोबायोलॉजिस्ट अँड इन्स्टिट्यूशनल चेअरमॅन ऑफ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था. हाय सर अँड वॉर्म वेलकम टू यू टू माय आयकॉन शो सर. थँक्यू व्हेरी मच. सर, एकंदरीत तुम्ही ब्रीफली सांगू शकाल की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आहे काय? प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था खेडेगावातल्या ग्रामीण भारतातल्या ग्रामीण जनते मुलांसाठी चालू असलेली पद्मसिंह विखे पाटलांनी सुरू केलेली एक शिक्षण संस्था आहे आणि जी ज्याचं रोपटं बाळासाहेब विखे पाटलांनी वाढवलं. आज या संस्थेत 42,000 विद्यार्थी आहेत. ह्या संस्थेमध्ये 42,000 विद्यार्थीपैकी 19,000 या मुली आहेत आणि या 42,000 मुलं 97 वेगवेगळ्या संस्थेत शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि या सर्व संस्था, शाखा, शाळा, कॉलेजेस हे सर्व ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये. आमची एकही संस्था किंवा आमची एकही शाखा शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी. व्हेरी नाईस सर अँड ग्रेट टू हिअर दॅट की आपण ग्रामीण विभागासाठी, ग्रामीण आपल्या बांधवांसाठी एवढं सगळं काही करतोय. कारण की आपल्या गावाचा विकास होतो तेव्हा आपल्या सिटीचा विकास होतो आणि एकदा सिटीचा विकास झाला तर मग आपल्या भारताचा विकास तर शक्य आहे. आपल्या बरोबर डॉक्टर विखे पाटील. सर, मला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल करून दिले आहेत सर? माझ्या 97 इन्स्टिट्यूटमध्ये इतके कोर्सेस आहेत, इतके स्किल कोर्सेस आहेत की त्याच्याबद्दल आता मला पुस्तकच द्यावं लागेल. पण माझ्या महत्वाचं म्हणजे माझ्या 2 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व ट्रेडिशनल कोर्सेस आहेत. इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन हे सगळेच कोर्सेस आहेत. माझ्याकडे पॉलिटेक्निक आहे, माझ्याकडे ITI आहे, माझ्याकडे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याच्यात मग मिनिमम कॉम्पिटिशन व्होकेशनल कोर्सेस आहेत. या वर्षी मी स्किल डेव्हलपमेंट खाली प्रधानमंत्री कौशल्य योजनेखाली पूर्ण कोर्सेस आता सुरू करत आहे. त्याच्यामध्ये 2,000 विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी शाळा सोडून दिली असे विद्यार्थी खाली बाह्य आणि शाळेत शिकत असणारे, कॉलेजमध्ये शिकत असणारे असे 2,000 कोर्सेस आता इथे 2,000 विद्यार्थ्यांसाठी टोकन कोर्सेस सुरू करत आहे. माझ्याकडे होम सायन्स कॉलेज आहे. त्यामुळे जवळपास कलाच्या सर्व कोर्सेस फक्त ॲग्रिकल्चर माझ्याकडे 3 कॉलेजेस चालवतेच आहेत. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस, कॉलेज ऑफ एज्युकेशन आहे, कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे. 5 कॉलेजेस आहेत फार्मसीमध्ये, 5 डेअरी डिप्लोमा आणि डेअरी कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी चालवतो. त्यामुळे यात 2 आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत. कॉलेजेसची आणि शाळेची यादी खूप मोठी आहे. म्हणजे हा, तुम्ही बरोबर बोललात सर की एक्झॅक्टली एक अख्खं बुक, ते पण मोठंवालं बुक ह्याच्यावरती लिहून होईल सर. मी खरं सांगतो तुम्हाला. आणि सर, मला अजून एक असं विचारायचं की कॅम्पस इंटरव्ह्यू आणि जॉब अपॉर्च्युनिटी कशा प्रकारे तुम्ही अवेलेबल करून देतात सर स्टुडंट्सला? महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल, मगाशी सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, लँग्वेज स्किल याच्यावर आम्ही खूप भर देतो. कारण या मुलांना ज्ञान जरी खूप असलं तरी जर जोपर्यंत ते त्याच्यावर चर्चा करू शकत नाही, जोपर्यंत त्याचा विचार करू शकत नाही, जोपर्यंत दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही, तोपर्यंत जॉब मिळू शकत नाही. आणि म्हणूनच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 1,622 विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी नोकऱ्या मिळाल्या. व्हेरी नाईस सर. आणि त्याच्यावर आम्ही खूप करतो. क्या बात है भाई, ऐसी बातें चलती रहेंगी. डॉक्टर विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था. सरांनी जसं सांगितलं आपल्याला की त्यांच्याकडे 97 इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 42,000 विच इज अ व्हेरी बिग. सर, माझ्या मनामध्ये फक्त एकच क्वेश्चन आहे, हाऊ डू यू एनरिच युअर लाईफ सर? असं आहे की लाईफ इज फुल ऑफ मुवमेंट. क्षणात असतात आणि त्या क्षणात आपण जीवन भरायचे ते जीवनात क्षण भरायचे ठरवलं. आय लिव्ह माय लाईफ आज सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षणात जितकं शिकता येईल, जितकं काही करता येईल लोकांसाठी, आपल्यासाठी आपलं जीवन आनंदी, सुखी, सुंदर कसं करता येईल याच्याकडे मी वेळ घालतो. फॉर एक्झाम्पल, जी काही गोष्ट करतो त्याच्याबद्दल मी पूर्ण अभ्यास करतो, विचार करतो, वाचन करतो, त्याची माहिती गोळा करतो, अनुभवी लोकांशी चर्चा करतो, स्वतः करतो. फॉर एक्झाम्पल, आता आय लाईक कुकिंग आणि आय लाईक ऑल काइंड ऑफ फूड. मी जगातल्या सर्व पद्धतीचे
मला वेळ घालवायला फार आवडतं, कारण कुकिंग सारखी दुसरी चांगली मेडिटेटिव्ह गोष्ट. आय लाईक टू बिंग द माउंटेन्स. मी दरवर्षी हिमालयात ट्रेकिंग करतो. 8 दिवस मी नॉर्थ ऑफ द आर्टिक सर्कलवर ट्रेकिंग केलं. जगात कुठे गेलं तुम्ही ट्रेकिंग करतो. आय गो फॉर स्विमिंग. आय सेल अराउंड लॉट ऑफ आयलँड्स अराउंड द वर्ल्ड. वाचन करतो. ह्या सगळ्या गोष्टी करताना जीवनाचा आनंद पण एकदाच असतो, आणि त्या जीवनात जर आपण आनंदीने नसलो तर त्या जीवनाचा अर्थ राहत नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं कलाम सायन्स म्हणतात, यू हॅव टू व्हॉट कॅन आय डू फॉर अदर. दुसऱ्यांकरता मी काय करतो. आणि त्याचा जे आनंद आहे जो आमच्या तिन्ही पिढ्यांनी जे केलंय की लोकांसाठी काम करतो, त्याचा जो आनंद आहे. त्यामुळे लोकांबरोबर काम करताना, लोकांसाठी काम करताना आपण आपल्या जीवनात कसं भरभराटी आणू शकतो, नवीन गोष्टी काय शिकू शकतो, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत कसं लक्ष घालू शकतो. आणि म्हणून जीवनात ज्या ज्या गोष्टीशी रोज मला जो संबंध येतो त्याबद्दल मी पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि शिक्षण हे कधी थांबत नाही. जो मनुष्य म्हणतो ज्याला सगळं येतं त्याला काहीच येत नाही असं माझं मत आहे. शिक्षण हे कधीच थांबू शकत नाही. नवीन गोष्टी शिकण्यात खूप आनंद आहे, आणि तो आनंद जर घेतला तर जीवन एक सुंदर होतं. क्या बात आहे सर. मी तुम्हाला सांगतो, यू नॉट गॉन बिलीव्ह, तुम्ही जे काही बोलतात ना त्यातून मी खूप काही शिकतोय सर, ही माझी गॅरंटी. आणि सर आपले सगळे लिस्नर्स आहेत तेही खूप शिकत असतील. आपली अशीच गपशप सुरू राहणार आहे. डॉक्टर विके पाटील यांच्याशी आहेत. आणि सर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की इंडियन एज्युकेशनच्या बाबतीत मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे. सर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इंडियन एज्युकेशनमध्ये चेंज केल्या पाहिजेत, ती तुम्ही ब्रीफली सांगाल का सर? हो, महत्वाचं म्हणजे इंडियन एज्युकेशन इज मोस्ट हायली रेग्युलेटेड अँड कंट्रोल्ड इन द वर्ल्ड. जगामध्ये कोणतीच शिक्षण पद्धत अशी नाही की तिथे सरकार आणि राज्यकर्ते आणि नोकरशाही यांचा टोटल पगडा या शिक्षण पद्धतीवर आहे. कारण एज्युकेशन इज लाईक फ्लाइंग, बर्ड फ्लाइंग. यू हॅव टू लर्न. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये टीचिंग होतं, आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये लर्निंग होत नाही. देयर इज अ बिग डिफरन्स बिटवीन टीचिंग अँड लर्निंग. लर्निंग इज इंटरॅक्टिव्ह, टीचिंग इज वन वे. आणि टीचर जे जुने आहेत ते नोट्स देत असते, आमची मुलं शिकतच नाही. आणि लर्निंग जर मनुष्य शिकला स्वतः तर त्याच्या लक्षात राहत. शिक्षकांनी शिकवलं तर तो काय एका कानातून दुसऱ्या कानातून गुजरत म्हणतात. तर हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपलं सिलेबस जे बनवलेलं आहे ते 10 वर्ष बदलत नाही. जगातल्या सगळ्या मोठ्या विद्यापीठात सिलेबस ते प्रत्येक 6 महिन्याला किंवा वर्षाला बदलत. त्यामुळं जगाला कशाची गरज आहे. आज जरी मी आता इंडस्ट्रीत काम करतो, मी आता मागच्या वर्षी 650 शिक्षकांची घेतली. फक्त 25च त्यांना सिलेक्शन करू शकलो. म्हणजे 650 म्हणजे फक्त 4% लोक शिकवायच्या लायकीचे होते असं मला लक्षात आलं. इतकी जर वाईट परिस्थिती असली आणि अशी फॅकल्टी जर असली तर आपण मुलांना काय शिकवू, तर काय शिकणार आणि देशाचं काय होणार, हा विचार आमची नोकरशाही राज्यकर्ते करत नाहीत. अमेरिकेमध्ये फॉर एक्झाम्पल एका इंडस्ट्रीचा मॅनेजिंग डायरेक्टर 4 विद्यापीठात जाऊन शिकवतो. आमच्याकडे एकदा तो लेक्चर एम झाला आणि तो लेक्चर लागला की 10 वर्षांनी तो ऑटोमॅटिक प्रोफेसर होतो, 15 वर्षांनी प्रिन्सिपल होतो. तर अजूनही स्क्रू ड्रायव्हर पकडतोय. आता हू इज मोर इम्पॉर्टंट की जे 10,000 कोटीचा धंदा सुरुवात करू शकतो तो चांगलं शिकवेल का जो एम ए होऊन तुम्ही जन्मात कुठलंही काम केलेलं नाही तो चांगला शिक्षक, विचार विचार नाही. प्रत्येक गोष्टीला कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. किती साईजची पाहिजे, किती खोल्या पाहिजे, किती शिक्षक पाहिजे, किती टेबल पाहिजे. पण क्वालिटीवर आमचं फक्त क्वांटिटीवर बरं आहे, क्वालिटीवर कुठंच. याच्यात फार फार बदल करण्याची गरज आहे आणि ती एवढी सोपी नाही आहे. ओके, सो सर ॲज पर दॅट सर क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. एक्झॅक्टली. ऑफकोर्स एनी क्वालिटी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. आणि मुळात म्हणजे डॉक्टर विके पाटील मी यांच्याशी बोलतो आणि मला भरपूर सारे क्वेश्चन सुचत चाललेत. बने रहिए हमारे साथ और आपके मर्जी गाणे एंजॉय कीजिए. स्टे ट्यून्ड विथ माय एफएम जे दिल से सत्या के. नावातच सगळं काही सत्या. सध्या आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विके पाटील, इन्स्टिट्यूट चेअरमॅन ऑफ प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था. सर मुळात म्हणजे आज तुम्ही ह्या पोझिशनला आहेत. सर प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल नावाची गोष्ट असते. तर मग सर एवढ्या स्ट्रगलमधून तुम्ही आज या पोझिशनला, या अचिव्हमेंटला कसे काय पोहोचला सर, ते तुम्ही प्लीज शेअर कराल? मी सांगितल्याप्रमाणे MBA केल्यानंतर स्वतःचा पार उघडण्यासाठी शेती सुरू केली माझ्या गावात. त्याच्याबद्दल बेकिंग आधी शिकलो. आमच्या गावात नसल्यामुळे मग ओव्हन तयार करायचं शिकलो. ओव्हन स्वतः तयार केलं. रोज 100 किलोचे ब्रेड तयार करायचे. त्यापैकी डिझाईन मी तयार केली. तिथून माझ्या लक्षात आलं की आता या जीवनात आपण पैसे राहू शकत नाही. म्हणून मग मी ट्रेडिंग धंदा सुरू केला. ट्रेडिंगमधून मी कन्स्ट्रक्शनमध्ये गेलो. कन्स्ट्रक्शनमध्ये मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालो. करप्शन वगैरे विषय फार जवळून अभ्यास केला. त्याच्यानंतर मग मी स्वतःच कन्सल्टन्सी सुरू केली डिस्टिलरीजमध्ये. त्यातला पहिला अल्कोहोल डिस्टिलरी, बायोगॅस, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, कोलॅबोरेशन केलं.
आणि मग मी फूड प्रोसेसिंग मध्ये टेबल टॉप नावाच्या प्रोडक्टमध्ये 2 पब्लिक लिमिटेड कंपनीज मी फ्लोट केल्या. मुंबई स्टॉक एक्सचेंजला कंपन्या रजिस्टर केल्यानंतर माझ्या त्यावेळेस 80,000 शेअर प्रोडक्ट होते टोटली. आणि जीवनात शिकत गेलो, नवीन नवीन गोष्टी आणत गेलो आणि त्या दृष्टीने मग ते नंतर प्रवारात मेडिकल ट्रस्ट मध्ये काम पाहायला सुरुवात केली. हे काम करत असताना जगातलं पहिलं ग्रामीण आरोग्य विद्यापीठ ग्रामीण भागातलं पहिलं मी प्रवारा नगरला प्रवारा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स म्हणून 2005ला सुरू केलं. त्याचा पहिला व्हाईस चान्सलर होतो आणि तिथे मी सगळ्यात आरोग्यामध्ये बऱ्याच 25 विद्यापीठाबरोबर काम केलं. आदिवासी भागात काम केलं. मग मी प्रवारा आंतरराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य संघटनेचा अध्यक्ष झालो. 12 वर्ष होतो. मागच्या वर्षी कसा राजीनामा दिला, त्यांना वेळच मिळत नाही. त्यामुळे जीवनात तिथे तिथे आपल्याला काय काय संधी मिळेल उपलब्ध झाली किंवा करून घेण्याची जी संधी असेल त्यामध्ये ती संधी आलेली आपण पूर्ण आपण त्याचं जीवन झोकून दिलं. मला प्रत्येक सोन होतं असं माझ्या लक्षात आहे. हा बात आहे सर. म्हणजे जसं म्हणतात ना की लाईफ में पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ खोना नहीं पड़ता बल्कि बहुत कुछ खोना पड़ता है. एक्झॅक्टली सर. तर तुमच्या लाईफ मधला म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या पोझिशनला पोहोचलात तेव्हा तो जिओ दिलचे मोमेंट असेल ना सर? हो, पण त्यावेळेला मी अशा पोझिशन्सला गेलेलो आहे. ओके. सॅटिस्फाय दॅट यू कॅन चेंज समबडीज लाईफ. काय आहे की मला एकच आनंद आहे की तिथे मला लोकांच्या जीवनात बदल घडून आणू शकतो. त्या सर्व संधी फार महत्वाच्या आहेत आणि त्या संधी जर मिळाली प्रत्येकाला छोट्या गोष्टीत असेल मोठ्या गोष्टीत असेल तर त्याच्यासारखी सुवर्ण संधी जगात कोणतीच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रत्येकाने आपल्या लाईफच्या बाबतीत पॅशनेट आणि डेडिकेट असावं तर डॉक्टर विखे पाटील यांच्यासारखं डॉक्टर विखे पाटील. आणि सर खूप सारे स्टुडंट्स, खूप सारे म्हणजे लोक तुम्हाला आपल्या लाईफ मधलं रोल मॉडेल असं मानत असतील, पण तुमच्याप्रमाणे सर रोल मॉडेलची व्याख्या काय आहे सर? रोल मॉडेलची मागच्या फार सोपी आहे. रोल मॉडेल म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काही शिकता येईल, ज्याच्याकडे बघून आपल्याला आपल्या जीवनात काही बदल घडवता येईल, त्याच्यापासून आपलं पुन्हा मागच्याप्रमाणे जीवन आपलं आणि शेजारच्या आजूबाजूच्या लोकांचं आनंदी आणि सुखी आणि सुंदर होईल. ते जोपर्यंत आपण करत नाही तर तो जो रोल मॉडेल असतो तो म्हणजे फिल्म हिरो नाही, सलमान सारखे खान सारखे बायसेप्स नाही. तर जसं आपले रोल मॉडेल होते कलाम साहेब. कलाम साहेबांनंतर आज दुर्दैवाने या देशात रोल मॉडेल म्हणून कलाम साहेब नेहमी म्हणायचे की पालकांना तुम्ही रोल मॉडेल सांगा. माझ्या शिक्षणाच्या 40 वर्षाच्या अनुभवात मी बघितलंय ते मुलं नेहमी आई वडिलाप्रमाणेच वागतात. सिगारेट पिणाऱ्या बापासारखंच पोरगा सिगारेट आणि प्रत्येक आई वडिलांना मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा असं वाटतं. त्यामुळं प्रत्येक आई वडिलांनी जर चांगलं रोल मॉडेल झालं की त्यावेळेला पाहून मुलं इन्स्पायर होतील, पॅशनेट होतील आणि त्या पावलावर पाऊल टाकून चालतील त्याला रोल मॉडेल म्हणतो. माझे रोल मॉडेल पद्मश्री विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, अब्दुल कलाम हे माझे रोल मॉडेल. आणि त्या पद्धतीने विचार करत होते, ज्या पद्धतीने ते निर्णय घेत होते, ज्या पद्धतीने ते वागत होते, त्यांचे आचार विचार त्या पद्धतीने मी घेऊ शकलो आणि काही जीवनात लोकांचा बदल करू शकलो माझ्या आणि लोकांचा, त्याला रोल मॉडेल मी. तुम्ही जर माझ्यासाठी रोल मॉडेलची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली. आय मीन व्हेरी पॉझिटिव्हली. स्टे ट्यून्ड विथ माय एफएम आणि आपली अशीच गपशप सुरू राहणार आहे डॉक्टर विखे पाटील यांच्यासोबत. जिओ दिलचे जीवनाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही खूप सारे म्हणजे हजारो स्टुडंट्स पाहिले असणार. काही स्टुडंट्स खोडकर असतात, काही मस्तीखोर असतात, पण हुशार असतात. आणि काहींचं कसं होतं की परीक्षेच्या टायमाला खूप सारी टेन्शन घेतात. मग असा कोणता मेसेज तुम्ही आपल्या म्हणजे परीक्षेसाठी प्रिपरेशन करताना देऊ शकतात का आपल्या स्टुडंट्सला? हा फार दुर्दैवी गोष्ट आहे की प्रत्येक पालक आपल्या मुलांकडून फर्स्ट क्लासच मागवतो आणि आपल्या मुलाचं कधीच आपण कौतुक करत, शेजारच्या मुलाचं नेहमीच कौतुक करतो पण आपल्या मुलाचं करत नाही. आणि त्याच्यामुळे मुलांना जोपर्यंत आपण कौतुक करायला आपण करत नाही तर मुलं कौतुक शिकत. आणि इन्स्पिरेशन म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी मला अप्रिशिएट करावं, माझं कौतुक करावं. हे सगळ्यात मोठे डिप्रेशन भारतामध्ये जगात जास्तीत जास्त आत्महत्या त्या तरुणामध्ये होतं. डिप्रेशनमध्ये मुलं जातात. परीक्षेत आई वडिलांमुळे एखादा मार्क कमी पडला, मूर्ख आहे, समजत नाही, अक्कल नाही, काही येणार नाही, तू गाढव आहे, हे जे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मुलांचा फार मोठा परिणाम होतो. पण मुलं प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी आपल्या आईबापांच्या प्रयत्न ते पाहतात की ते माझ्यामुळे किती खुश आहे, की त्यांना किती खुश करतात. त्या प्रयत्न करत असताना आई बाप मात्र ते विसरून जातात की माझ्या पोटचं मुलं आहे, की याला आपण जर उत्तेजन दिलं आणि त्याला जर मार्ग दाखवलं की तो मुलगा मुलगी पुढे जाऊ शकतो.
त्या बात आहे सर, व्हेरी नाईस मेसेज. आणि सर मला पण हे सगळ्यांना सुचवायचं आहे की स्वतःच्या मुलाच्या आवडीप्रमाणे त्यांना करिअर चूज करायला द्या. आणि सर मी तुमच्याकडून शिकूनच हे सगळं काही बोलतोय सर, बाकी अजून माझं काही नाही. व्हेरी इम्पॉर्टंट की इफ यू चूज चिल्ड्रन चूज करिअर दे लव्ह, दे डोंट हॅव टू स्टडी, दे डोंट हॅव टू वर्क बिकॉज दे लव्ह इट. येस सर, एक्झॅक्टली. आजच आपली बातचीत सुरू होणार डॉक्टर वी के पाटील यांच्यासोबत. के पाटील, MBA मायक्रोबायोलॉजिस्ट, इन्स्टिट्यूशन चेअरमॅन ऑफ प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था. सर तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं सर. तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन आमच्यासोबत शेअर केली सर, एक फक्त लास्टचा क्वेश्चन आणि लगेच सर तुम्हाला मी अजून जास्त त्रास देणार नाही की आपल्या सगळ्या लिसनर्सला तुमच्याकडून काय मेसेज राहील? महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रेम करा. तक्रारी आपण नेहमीच करत असतो, कारण आपल्याला जीवन एकदाच मिळतं आणि त्याच्यावर जर आपण प्रेम केलं तर जीवनातून जीवन आपल्याला खूप काही देऊन जाईल. हा महत्वाचा आहे. आणि जर आपल्याला काही बदल हवा असता जीवनामध्ये तर तो आपण केला पाहिजे. यू हॅव टू बी आपल्यासाठी जग बदलणार नाही, आपल्याला ते बदल घडून आणावं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या कुटुंबात, आपल्यासाठी, आजूबाजूच्या मुलांसाठी, आपल्या बहिणीच्या सहकाऱ्यांसाठी पॉझिटिव्ह थिंकिंग फार महत्वाचं आहे. ते आपण करत नाही. त्यामुळे जीवनातला आनंद लुटायचा असला तर आपल्या जीवनावर आपण प्रेम केलं पाहिजे. आपल्याला आपले थॉट पॉझिटिव्ह केले पाहिजे. आपल्याला आपल्या लोकांना आणि आपला ब्रँड निर्माण केला पाहिजे. पुन्हा कलाम साहेबांकडे जातो. कलाम साहेबांना लोकांनी विचारलं की साहेब तुम्ही एवढे हजारो 10,000 20,000 कोटीचे प्रोजेक्ट करत होते, तुम्हाला उलटे कामं करायला लागले नाहीत का? त्यावेळेस कलाम साहेब नेहमी म्हणायचे, त्यांनी मला ते सांगितलं की लोकांना सांगितलं की यू हॅव टू क्रिएट युअर ब्रँड. मी म्हणजे माझा ब्रँड असा केला की माझ्याकडे कोणी उलटे सलटे काम करायला येतच नव्हतं. तर त्यांना माहित होतं की कलाम. सो एव्हरीबडी इज लिस्निंग टू दिस, क्रिएट युअर ब्रँड, स्टँड व्हॉट यू बिलीव्ह इन. आणि तुमच्या विश्वासावर, तुमच्या पावरचा विजय राहा. तुमच्या विचाराने तुम्ही पुढे जा आणि बी पॉझिटिव्ह अँड लिव्ह पॉझिटिव्ह. क्या बात आहे भाई. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह इन युअर लाईफ. थँक्यू सो मच सर फॉर बिंग विथ अस. आणि तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात. अँड सर यू आर ट्रू माय आयकॉन. आज आपण खूप सारी गपशप केली डॉक्टर वी के पाटील यांच्यासोबत आणि सध्या जायची वेळ झालेली आहे. पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट संडेला.